त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा धन्यवाद ताई. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं ताईंना विनंती करतो की ताई आपण मी रमाई बोलते या सुंदर अशा एकांकिकेचं सादरीकरण. शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आधुनिक भारताचे निर्माते, विश्ववंदनीय महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचार आणि प्रतिमांना प्रथम त्रिवार अभिवादन. त्याचबरोबर जाणत्या राजा छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई या सर्व महापुरुषांच्या आचार विचार आणि त्यांच्या कार्यास प्रथम विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी क्रांतीसूर्य प्रतिष्ठान आणि नवतरुण विकास प्रतिष्ठान पिंपळगाव जोगा यांच्या आयोजनातून आज या ठिकाणी महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचं आयोजन या ठिकाणी केलंय. खरं तर अत्यंत सुंदर असं नियोजन आपण या ठिकाणी केलंय आणि आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमचे धम्मबंधू बौद्धाचार्य आदरणीय कैलासजी साळवे गुरुजी, त्याचबरोबर बौद्धाचार्य आदरणीय नितीनजी साळवे गुरुजी यांच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर गेल्याही वर्षी या ठिकाणी मी रमाई बोलते हा कार्यक्रम झाला होता. तर गेल्याही वर्षी अत्यंत छान उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आपण या कार्यक्रमाला दिलात. खरं तर या ठिकाणी येऊन खूप छान वाटलं आणि आजच्या या कार्यक्रमाचं पुन्हा आपण या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार. आणि आपण खरं तर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. या ठिकाणी आज महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा 2587वा जयंती महोत्सव सोहळा संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने आज आपल्या पिंपळगाव जोगा या ठिकाणी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जयंती महोत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होतो आहे. बंधूंनो, आज बौद्ध पौर्णिमेचं खऱ्या अर्थाने महत्व, आज या ठिकाणी पौर्णिमेच्याच दिवशी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म, वैशाखी पौर्णिमेला महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि आज वैशाखी पौर्णिमेच्याच दिवशी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण असा हा या बौद्ध पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. या ठिकाणी तथागतांचे विचार आज जगाला युद्ध नको आहे, जगाला खऱ्या अर्थाने बुद्धाची गरज आहे आणि बुद्ध जगाला समजावून जगाला पटवून देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि तशाच प्रकारचं एक माध्यम आज आपल्या क्रांतीसूर्य भीम विकास मंडळ, बौद्धजन नवतरुण विकास मंडळाच्या वतीनं आणि रायझिंग स्टार ग्रुप आणि समस्त महिला बचत गटाच्या वतीनं आज एक विचाराची विचारधारा म्हणून मी रमाई बोलते असं एकांकिकेचं सादरीकरण